आज आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमाला या व्याख्यानमालेअंतर्गत दर महिन्याच्या 20 तारखेला आपण जो विवेकाचा जागर करतो त्याचं 132वं पुष्प मी गुंफतोय. खरं तर एवढा मोठा आकडा आम्ही कधीच कुठल्याच व्याख्यानमालेत आणि सप्त्याच्या कीर्तनात पण येत नाही. कारण जास्तीत जास्त 9 दिवसाची व्याख्यानमाला, 9 दिवसाचा सप्ताह असतो, त्याच्या पलीकडे काही नसतं. आणि 132वं पुष्प असं म्हणण्याची वेळ विवेक व्याख्यानमालेनं मला दिली, त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आजचा माझा विषय आहे समतेचा संघर्ष आणि साने गुरुजी. साने गुरुजी हे महाराष्ट्राला लाभलेलं फार मोठं वैभव आहे. मी साधारण 8वीला होतो तेव्हा साने गुरुजींवर आचार्य आत्र्यांनी लिहिलेलं मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी नावाचा जो लेख संग्रह आहे तो मी वाचलेला होता. तेव्हा फार काही समजत नव्हतं, पण त्याच्यामध्ये आचार्य आत्र्यांनी पंढरपूरच्या दलितांच्या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाच्या वेळेला जे भाषण केलेलं होतं ते भाषण त्याच्यामध्ये दिलेलं होतं, ते फार आवडलं होतं. आणि दुसरं, साने गुरुजींच्या मृत्यूच्या संदर्भानं आणि साने गुरुजींच्या वेगवेगळ्या पैलूंच्या वरती त्यांनी फार आत्मीयतेनं, तळमळीनं आणि त्यांच्या खास आत्रे शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळं साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचं एक आकर्षण आणि त्याचा प्रभाव लहानपणापासून माझ्यावरती होता. विशेषतः संतांच्या विचाराला आणि आचरणालाही सुसंगत असं जवळचं व्यक्तिमत्व म्हणून मी साने गुरुजींच्याकडे पाहत होतो. त्यानंतरच्या काळात जेव्हा साने गुरुजी समजून घ्यायला लागलो तेव्हा सेनापती बापट यांनी असं म्हटलेलं होतं की साने गुरुजी हे ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार आहे. अवतार या अर्थाने की ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रमाणे विचार आणि आचरण असणारी व्यक्ती म्हणजे साने गुरुजी आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणाले होते की गाडगे बाबा हे आधुनिक तुकाराम आहे. तेव्हा ज्ञानबा तुकाराम असं जे काय आपण म्हणतो ते जर म्हणायचं असेल तर आत्ताच्या काळामध्ये साने गुरुजी आणि गाडगे बाबा आहे. आणि आज गाडगे बाबांचा योगायोगाने स्मृती दिन आहे आणि मी साने गुरुजींच्या विषयावर बोलतोय. त्याच्यामुळे या आधुनिक ज्ञानबा तुकारामाची सेवा करण्याची संधी इथे मिळते असं वाटतंय. तर साने गुरुजी हे संतांच्या अधिक जवळ जाणारं व्यक्तिमत्व होतं. साहित्याच्या पातळीवर साने गुरुजींचं कोणतंही पुस्तक घ्या ते साने गुरुजींचं आहे हे ओळखता येतं. किंबहुना त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं जरी आपण वाचली तर ही साने गुरुजींनी अनुवादित केलेली आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं. इतर साहित्यिकांच्या पेक्षा अत्यंत वेगळी भाषा, अत्यंत वेगळी मांडणी, ती तळमळ, आत्मीयता साने गुरुजींच्या साहित्यामध्ये दिसते. म्हणून भालचंद्र नेमाडेंसारखा ज्ञानपीठ विजेता नेहमी असं सांगतात नेमाडे सर की या महाराष्ट्रामधला श्रेष्ठ दर्जाचा साहित्यिक, नोबेल पारितोषिक मिळायला पाहिजे होतं असं जर कोणी साहित्यिक असेल तर ते साने गुरुजी आहे. त्यामुळे साने गुरुजींचं साहित्यिक मोल फार मोठं आहे. साने गुरुजींच्याकडे भावना प्रधान साहित्यिक म्हणून आपण बघतो. अत्यंत संवेदनशील कवी मनाचा माणूस, पण त्याच वेळी त्यांची एक संघर्षशील अशा प्रकारची प्रवृत्ती होती. कारण कुठलाही माणूस हा म्हणजे कोणताही संवेदनशील माणूस हा संघर्ष करतोच आणि संघर्षाची प्रेरणाच मुळी संवेदनशीलता असते. त्याच्यामुळे साने गुरुजी म्हणजे संवेदनशीलता आहे, तसंच साने गुरुजी म्हणजे त्या संवेदनशीलतेतून येणारा विद्रोही आहे. साने गुरुजी म्हणजे जशी संवेदनशीलता आहे तसं त्या संवेदनशीलतेतून येणारा संघर्ष आहे. आणि अनेक पातळ्यांवर साने गुरुजींनी संघर्ष केला. शेतकऱ्यांसाठी केला, कामगारांसाठी केला, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी केला. पण साने गुरुजींचा एक महत्वाचा संघर्ष समतेसाठी होता. आपल्या भारताची जी सामाजिक रचना आहे ती विषमतेवर आधारलेली आहे आणि विशेषतः ती जाती विषमतेवर आधारलेली आहे. आणि ती जाती विषमतेवर आधारलेली असल्यामुळे जाती विषमतेच्या विरुद्ध संघर्ष करणारे जे भारतातले मोजके विचारवंत होते, साहित्यिक होते, कार्यकर्ते होते, त्याच्यापैकी साने गुरुजी हे फार मोठं नाव आहे. जाती विषमतेच्या विरोधात लढणाऱ्या भारतातल्या आधुनिक काळातल्या महामानवांची जर यादी आपण करायला घेतली तर त्याच्यामध्ये अर्थातच पहिलं नाव महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आहे, शाहू महाराजांचं आहे, पेरियार रामास्वामी नायकरांचं आहे, त्याच्यानंतर नारायण गुरूंचं आहे, त्याच्यानंतर शाहू महाराजांचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. अशा मोजक्या नावांमध्ये जर कोणाचा समावेश करायचा असेल तर तो साने गुरुजींचा करावा लागेल. साने गुरुजींनी त्यांच्या साहित्यातनं
त्यांच्या गाण्यातनं, कवितेतनं, कादंबऱ्यातनं, कथेतनं जाती विषमतेच्या विरोधातला विचार मांडलेला आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर, दलित सवर्ण, हिंदू मुस्लिम असे वेगवेगळ्या पातळ्यांवर जे सामाजिक भेद आहेत, सांस्कृतिक भेद आहेत आणि ते नुसते भेद नाहीत तर ते विषमतेवर आधारलेले भेद आहेत, म्हणून त्याच्या विरुद्धचं बंड साने गुरुजींनी केलेलं आहे. ते साहित्यिक पातळीवर जसं केलं तसं प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवर सुद्धा केलं. ते कसं केलं याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पंढरपूरचा दलितांचा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह आहे. अनेकांना वाटतं की पंढरपूरचा दलितांचा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह ही साने गुरुजींच्या जीवनातली एक घटना आहे, पण तेवढ्या पुरतं ती मर्यादित नाहीये. पंढरपूरचा दलितांचा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह जो आहे तो एकूण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती करण्यासाठी टाकलेलं एक पाऊल म्हणजे हा सत्याग्रह होता. आणि आगामी काळातला भारत कोणत्या मूल्यांच्या आधारावरती घडावा याचा एक रोडमॅप साने गुरुजींनी त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून दिलेला होता. त्याच्यामुळे साने गुरुजी समजून घ्यायचे असतील तर हा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे साने गुरुजींचं महाराष्ट्र घडवण्यातलं योगदान, भारत घडवण्यातलं योगदान आणि सामाजिक समतेचा मूल्य विचार देणाऱ्या परंपरेतले एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व म्हणून साने गुरुजींचं योगदान आपल्या समोर येईल. म्हणून हा सत्याग्रह अधिक नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. म्हणून तोच विषय द्या असं मी वसंत एकबोटे सरांना म्हटलं होतं आणि त्यांनी थोडेसे शब्द बदल करून तो विषय माझ्यासमोर दिलेला. तर आता मूळ मुद्दा आहे तो पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाचा. हा सत्याग्रह म्हटलं तर याची सुरुवात 13व्या शतकामध्ये एका अर्थाने झाली. तेव्हा जाती विषमतेवर आधारलेला समाज होता, त्याच्या विरुद्धचं बंड संतांनी केलं आणि पहिल्यांदा चोखोबाराय पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात गेल्यानंतर बडव्यांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. चोखोबारायांचा अभंगच आहे, धाव घाली विठो आता चालू नको मंद, बडवे मज मारी ती आयचा काय अपराध. देवा मी फक्त तुझ्या दर्शनाकरता मंदिरामध्ये गेलो आणि त्याच्यासाठी हे बडवे लोक मला मारायला लागलेले आहे, माझा अपराध नेमका काय आहे. अशा प्रकारची आर्त वेदना ही चोखोबारायांच्या अभंगामध्ये आपल्याला दिसते. आणि चोखोबारायांना मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यावेळेचे चोखोबारायांचे उद्गार आहेत, शिव्या देती महारा म्हणती देव बाटविला. देव बाटवलेले चोखोबारायांनी. चोखोबारायांनी देव बाटवला असं म्हणणं हे अत्यंत हास्यास्पद आहे असं जनाबाईंनी सांगितलेलं आहे. 13व्या शतकात जनाबाई माऊली म्हणतात, देव बाटविला याने हसे जणी गाय गाणे. चोखोबारायांनी देव बाटवला असं म्हणणं हे हास्यास्पद आहे. उलट ज्या पुजाऱ्यांनी चोखोबारायांना मारहाण केली त्यांनी खरं तर देव बाटवला होता. जनाबाई म्हणतात, देव बाटविला याने हसे जणी गाय गाणे, की याच्यासारखी हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणती नाही. चोखोबाराय कसे काय देव बाटवू शकतात. म्हणजे हा लढा हा 13व्या शतकापासून सुरू झालेला लढा आहे. आणि मुळात काय आहे, आपल्याकडे असं मानलं जातं की चोखोबारायांना फक्त पायरीपर्यंतच तुम्ही जाऊ दिलं, चोखोबारायांची समाधी मंदिराच्या बाहेरच बांधली, मग हा कसला समतेचा विचार. तर आपण 2-3 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की एक म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे आतापर्यंत वारकऱ्यांच्या ताब्यात नाही, ते बडवे उत्पातादी सनातनी पुरोहितांच्या ताब्यामध्ये होतं. त्याची मालकी त्यांच्याकडे होती. त्याच्यामुळे मंदिरात प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार वारकरी संतांना नव्हता. त्याच्या विरुद्ध वारकरी संतच संघर्ष करत होते. पण आपल्याकडे असा समज आहे की पंढरपूरचं मंदिर म्हणजे वारकऱ्यांच्या ताब्यात होतं आणि वारकऱ्यांनी चोखोबांना मंदिरात प्रवेश नाही दिला. तर तसं नाहीये. प्रवेश देण्याचा अधिकार हा तिथल्या सनातनी असलेल्या बडवे उत्पातादी पुरोहितांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यांनी त्यांना मंदिरामध्ये येऊ दिलेलं नव्हतं. आणि चोखोबारायांची जी समाधी आहे ती समाधी पंढरपूरच्या मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आहे. म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी आहे. शहराच्या दृष्टीने बघितलं तर मध्यवर्ती ठिकाणी आहे. जर समजा एखाद्या सवर्ण संतांची समाधी मंदिराच्या आत असली असती आणि दलित संतांची समाधी बाहेर असली असती तर तो भेदभाव झाला असता, ती विषमता झाली असती. पण कुठल्याही संतांची समाधी चोखोबारायांच्या समाधी इतकी जवळ नाही.
परिसा भागवत ब्राह्मण संत होते, पण त्यांची समाधी मंदिरापासून लांबच्या अंतरावर आहे. नरहरी सोनार होते, त्यांची समाधी चोखोबारायांपेक्षा लांबच्या अंतरावर आहे. फक्त दलित असलेल्या चोखोबारायांना मुद्दामून सन्मान देण्यासाठी जाणीवपूर्वक नामदेवरायांनी त्यांची समाधी महाद्वाराच्या समोर बांधलेली आहे. ही क्रांतिकारक गोष्ट आहे. आज 700 वर्षानंतर दलितांच्या स्मशानभूमी वेगळ्या असतात. 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी चोखोबारायांची समाधी पंढरपूरच्या मध्यभागी मध्यवर्ती ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या समोर बांधणं ही क्रांतिकारक गोष्ट आहे. पण सांगताना आपण असं सांगतो की चोखोबारायांना फक्त त्या पायरीपर्यंत प्रवेश होता म्हणून त्यांची समाधी तिथं बांधली. तसं नाहीये. त्यांना तिथपर्यंतच बांधणं शक्य होतं. जिथपर्यंत बांधणं शक्य होतं तिथपर्यंत त्यांनी बांधलेलं आहे. याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. अंबाबाईच्या मंदिरामध्ये अलीकडच्या काळात काही मराठा युवकांनी प्रवेश केलेला होता आणि त्यांच्यामुळे देव वाटला असं समजून त्यांच्या विरुद्ध काही लोकांनी तक्रारी केल्या. परिणामी शाहू महाराजांना त्या लोकांना तुरुंगामध्ये टाकावं लागलं आणि त्याच्यावर प्रबोधनकारांनी एक लेख लिहिला, अंबाबाईचा नायटा म्हणून. ते कशासाठी लिहिला तर शाहू महाराजांसारखा पुरोगामी विचारांचा, समतावादी विचारांचा माणूस सुद्धा त्यांना परिस्थितीने हे करायला भाग पाडलं की मराठा समाजातली लोक मंदिरात गेली तर त्यांना तुरुंगामध्ये टाकावं लागलं. म्हणजे शाहू महाराज राजे असून सुद्धा मंदिरामध्ये स्वज्ञाती बांधवांना प्रवेश देऊ शकत नव्हते, कारण ती त्यांच्या हातातली गोष्ट नव्हती. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. या पार्श्वभूमीवर 13व्या शतकामध्ये चोखोबारायांनी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि त्याचं समर्थन जनाबाईंनी केलं. हे निश्चितपणे क्रांतिकारक आहे. तर 13व्या शतकामध्ये हा लढा झाला. नंतरच्या काळामध्ये या संदर्भामध्ये एकनाथ महाराजांनी काही म्हटलेलं आहे. कारण काय व्हायचं की आता तेव्हा काही कास्ट सर्टिफिकेट नव्हते ना. म्हणजे मंदिरामध्ये चालला की तू कोण आहे, हे ओपन आहे का, ओबीसी आहे का, काय एससी आहे का, एसटी आहे का, हे काही बघण्याची तेव्हा सोय नव्हती ना. मग कसं ओळखायचं की एखादा दलित मंदिरामध्ये जातोय की नाही. तर एखाद्या गावची जेव्हा दिंडी निघायची तेव्हा गावातल्या लोकांना माहित असायचं की कोण दलित आहे आणि कोण सवर्ण आहे. तर ते लोक पंढरपुरापर्यंत यायचे आणि दलित लोकांना नगर प्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर थांबवलं जायचं. सवर्णांची दिंडी गावात प्रवेश करायची. मग त्याच्यानंतर एखादा यात्रा काळामध्ये चुकून एखादा माणूस जर आत दिसला दलित असलेला तर त्याला मारहाण केली जायची, त्याला शिक्षा दिली जायची आणि प्रसंगी त्याला मारलं जायचं. अशी उदाहरणं आहेत. तर मग त्यांना काही मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नसायचा. पण चुकून एखाद्या गावामध्ये जर सवर्ण वारकरीच नसतील समजा आणि डोळा चुकून एखादा दलित वारकरी जर यात्रा काळामध्ये मंदिरात गेला तर असा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता ना. त्याच्यावरचा उपाय म्हणून यात्रा काळाच्या नंतर एखादा दलित आपलं मंदिर बाटवू शकतो, आपला देव बाटवू शकतो हे गृहीत धरून त्या मंदिरामध्ये यात्रा काळानंतर एक प्रक्षाळ पूजा केली जायची. पवमानाचा अभिषेक करून देवाला शुद्ध केलं जायचं. एकनाथ महाराजांनी या प्रथेच्या विरुद्ध एक अभंग लिहिलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात, निच्या चेनी स्पर्शे देवो विटाळला, पानीय प्रक्षाळून सोहळा केला. दलिताच्या हातून देव बाटतो, बाटलेला देव पाणी प्रक्षाळून सोहळा केला जातो. म्हणजे हे काय झालं की देवापेक्षा पाणी श्रेष्ठ झालं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, देवा परीस जग सबळ केले. हे हास्यास्पद आहे. एकतर देव बाटतो म्हणणं हेच मुळात हास्यास्पद आहे, कारण देव कसा बाटेल ना. बाटलेल्यांना शुद्ध करणारा तो कसा काय बाटेल. बर जरी समजा शुद्ध होतो बाटतो असं मानलं तरी पाण्यापासून जर तो शुद्ध होत असेल पाणी प्रक्षाळून तर पाणी श्रेष्ठ झालं ना. देवा परीस जग सबळ केले एकनाथ महाराज म्हणतात. म्हणजे वारकरी संतांना या प्रकारचा विषमतावादी वर्तन व्यवहार मंजूर नव्हता. त्याच्या विरुद्ध जमेल तितकं लिहिणं, बोलणं आणि प्रत्यक्ष आचरण करणं, सत्याग्रह करणं हे काम वारकरी संतांनी केलेलं होतं. परंतु त्यांच्या हातात काही गोष्टी नसल्यामुळं आणि तिथला अधिकार नसल्यामुळं संतांना ते काम नीटपणाने पुढं नेता आलं नव्हतं. कारण मंदिरामध्ये थेट प्रवेश देण्याचा अधिकार त्यांच्या हातामध्ये नव्हता. म्हणून साने गुरुजींच्या पर्यंत दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळालेला नव्हता. या मधल्या काळामध्ये एक जणांनी प्रयत्न केला. म्हणजे पंढरपूरचं वातावरण किती सनातनी होतं याची साक्ष पटवणारा हा प्रसंग आहे. एक वारा कोठारी नावाचे ब्राह्मणेतर चळवळीतले नेते होते जैन समाजाचे. ते मूळचे आमच्या सोलापूर जिल्ह्यातले. आणि ते एकदा पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये काही व्याख्यानं त्यांनी दिली.
एक दलित वस्तीमध्ये त्यांचं व्याख्यान होतं. त्यावेळेला वारा कोठारी असं म्हणाले की प्रत्येकाला मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार आहे, या अर्थाने दलितांना सुद्धा मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार आहे असं वारा कोठारींनी नुसतं सांगितलं आणि आवाहन केलं की या प्रकारे दलितांनी मंदिरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ एवढं वारा कोठारी मला वाटतं साधारण 1927 साली बोलले, 1918 साली बोलले. तर त्यावेळेला ते ज्यांच्या घरी उतरले होते त्यांच्या घराच्या भोवती सगळी सनातनी टोळी उभी राहिली आणि त्यांना दिवसभर शिव्या द्यायला चालू केल्या. शेवटी ठरलेली दुसऱ्या दिवशीची सगळी व्याख्यानं आणि नियोजित कार्यक्रम रद्द करून रात्री गुपचूप वारा कोठारींना त्यांचा मुक्काम पुण्याला हलवायला लागला. त्याच्यामुळे नाकील सर तुम्ही जरा सावध राहा, कारण तुमच्या घरी मी उतरलो. तर ते रात्री गुपचूप निघून वारा कोठारीला जायला लागलं. हे 1918 सालच्या मे महिन्यामध्ये घडलेलं आहे. नुसतं दलितांनी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश करायला पाहिजे अशा प्रकारचा विचार बोलून दाखवला तर त्यांना रात्री गुपचूप निघून जावं लागलं होतं. याच्यावरून तुम्हाला पंढरपुरातल्या सनातनी वातावरणाची साक्ष मिळेल. 1937 साली सरकारनं, तत्कालीन इंग्रज सरकारच्या काळामध्ये त्या सरकारनं असा कायदा केला की सगळी जी काही सार्वजनिक पाणवठ्याची ठिकाणं आहेत, जे विहिरी असतील, तलाव असतील, हे हौद असतील, हे सगळे दलितांसाठी खुले केले जातील. आता तो कायदा झाल्यानंतर पंढरपुरामध्ये एक सार्वजनिक हौद आहे. त्या हौदावरती पाटी लावली की हा हौद दलितांसाठी खुला झालेला आहे. आता प्रत्यक्ष जरी या प्रकारे सरकारनं कायदा केला तरी सुद्धा या सार्वजनिक पाणवठ्यावर प्रवेश मिळणार नव्हता. पण नुसती पाटी लावली. ते पंढरपुरातल्या काही सनातनी लोकांनी पाहिलं. ती सनातनी लोक तिथं आली आणि त्या पाट्यांवर डांबर फासलं, ते कोणाला दिसू नये म्हणून, आणि डांबर फासून त्या पाट्या सगळ्या खाली पाडल्या. तेवढ्यात पोलीस आले. पोलीस आल्यावर मात्र यांचं काय बळ चालत नव्हतं, कारण हे घाबरटच असतात. हे तिथून पळून गेले आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पाट्यांना डांबर फासायचं होतं, पण तिथं पोलीस असल्यामुळं यांना काही ते करता आलं नाही. ते पळून गेले आणि त्याच्यावर सत्यशोधक असलेल्या मुकुंदराव पाटलांनी एक लेख लिहिला होता. लेखाचं शीर्षक होतं सनातन्यांचा डांबरटपणा. डांबर फासलं म्हणून डांबरटपणा. तर असे डांबरटपणा करणारे लोक, सनातनी लोक पंढरपुरामध्ये मोठ्या संख्येनं होते आणि डांबरटपणाच करत होते. हे पंढरपुरातलं सगळं वातावरण हे 1937 सालचं, 1918 सालचं मी सांगतोय. अत्यंत सनातनी वातावरण बनलेलं होतं. म्हणजे ज्या पंढरपूरमध्ये तुकोबारायाने असं म्हटलं की 18 पगड याती सकळ ही वैष्णव, नाही तुझ्या भाव पंढरीशी, किंवा पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. त्याच पंढरपुरामध्ये हा विचार कधीपासून रुजला असावा. इतिहासाचे दाखले असं सांगतात की साधारण पेशवे काळापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वैदिकीकरण व्हायला सुरुवात झाली. बाबा पाध्ये वगैरे ही मंडळी तिथं आली आणि त्यांनी या प्रकारच्या वैदिक पूजा पद्धती आणि सगळा वैदिक विषमतावादी वर्तन व्यवहार तिथे चालू केला. त्यामुळे पंढरपूर ही संतांची नगरी पंतांच्या नगरीमध्ये रूपांतरित झालेली होती. आणि या पंढरपूरमध्ये सातत्यानं अशा प्रकारचं सनातनी वातावरण हे वाढत 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 गेलेलं होतं आणि समतेच्या केंद्राचं रूपांतर विषमतेच्या केंद्रामध्ये झालं होतं. म्हणून वारा कोठारीने पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र म्हणजे सनातन्यांचा आगरच असं लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारचं सगळं पंढरपुरातलं वातावरण होतं. आणि हे पंढरपुरात का घडवलं जात होतं? कारण पंढरपूर हे समतेचं केंद्र होतं, महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र होतं. पंढरपुरावर ज्याची सत्ता त्याची महाराष्ट्रावर सत्ता असायची. साने गुरुजींनी असं म्हटलेलं आहे की पंढरपूर ही महाराष्ट्राची कळ आहे. कळ म्हणजे बटन. इथं जर कळ दाबली तर त्याचा प्रकाश महाराष्ट्रभर पडतो. म्हणजे पंढरपुरामध्ये जे घडतं ते महाराष्ट्रभर घडतं. पंढरपूर म्हणजे भौतिक शहर नव्हे, पंढरपूर हे सांस्कृतिक केंद्र या अर्थाने म्हटलेलं आहे. पंढरपुरात जे घडतं म्हणजे वारकरी संप्रदायात जे घडतं ते महाराष्ट्रभर घडत असतं. आणि म्हणून हे पंढरपूर त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. म्हणून सनातन्यांनी या पंढरपूरमध्ये जाणीवपूर्वक या प्रकारचा विचार पेरण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले होते. इथं जे बाबा पाध्ये आले, मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी धर्मसिंधू वगैरे असे मोठमोठे ग्रंथ लिहिले आणि हजारो कर्मकांड, त्याचे वेगवेगळे विधिनिषेध, नियम, यज्ञयाग या सगळ्या गोष्टी ज्या वारकरी संत विचारांशी विसंगत होत्या त्या सगळ्या तिथं रुजवल्या. ते कर्मकांड असेल, गुरुबाजी असेल, जातीभेद असेल, पुरुषी मानसिकता असेल, बाट विटाळ, सोवळं ओवळं, या सगळ्या गोष्टी पंढरपूरमध्ये रुजवलेल्या होत्या.
आणि त्या पंढरपूरमध्ये रुजल्या असल्यामुळे महाराष्ट्रभर रुजलेल्या होत्या. त्याला पंढरपूर पासूनच याची सुरुवात करावी लागेल. जिथं रोग झालाय, जिथं जखम झाले तिथंच दुरुस्ती करावी लागेल हे जाणून घेऊन तिथं सत्याग्रह करण्याचा विचार साने गुरुजींनी केला. अर्थात त्याची एक पार्श्वभूमी होती. तिथं मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दोन महान व्यक्ती म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं तसं ज्ञानबा तुकाराम, आधुनिक ज्ञानबा तुकाराम म्हणजे एक गाडगे बाबा आणि दुसरे साने गुरुजी. गाडगे बाबांनी या प्रकारचा विचार बोलून दाखवला होता. तुकडोजी महाराजांना ते असं म्हणाले होते की दलितांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळायला पाहिजे. तुकडोजी महाराज म्हटले मी तुमच्या मताशी सहमत आहे. सहमत आहे म्हटल्यावर गाडगे बाबा म्हटले काहीतरी प्रयत्न करा. आणि मग तुकडोजी महाराजांनी जाहीर केलं की दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळायला पाहिजे. लोकांनी तुकडोजी महाराजांना शिव्या द्यायला चालू केलं. तुकडोजी महाराजांवर बहिष्कार टाकला. आणि मग तेव्हापासून 1946 साली तुकडोजी महाराजांनी सांगितलं की मला तुमचं फार काही कळत नाही, पण मला एवढं कळतं की ज्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नाही त्या मंदिरात मी जाणार नाही. म्हणून 1946 पासून तुकडोजी महाराज त्या मंदिरामध्ये जाणं त्यांनी सोडून दिलं. त्याच्यानंतर एक थोडा काळ गेला आणि साने गुरुजींना असं वाटलं की आपण मंदिरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठीचा सत्याग्रह करावा. म्हणून 1946च्या कार्तिक महिन्यामध्ये साने गुरुजी उपोषणाला बसले. जवळ जे गाव होतं तिथं उपोषणाला बसले 1946 साली. पण सेनापती बापटांनी त्यांची समजूत घातली की तुम्ही अशा प्रकारचं उपोषण करू नका. तुम्ही जर उपोषण करणार असाल तर मीही उपोषण करणार आहे. आणि सेनापती बापटांचं वय बघता साने गुरुजींनी सांगितलं की ठीक आहे, तुमचं म्हणणं काय आहे. सेनापती बापटांनी त्यांना सांगितलं की 6 महिने महाराष्ट्रभर फिरा, प्रचार दौरा करा, अस्पृश्यतेच्या विरोधातली, जातीभेदाच्या विरोधातली भूमिका लोकांच्या पर्यंत न्या. हे स्वातंत्र्य समतेशिवाय अपुर आहे हे लोकांच्या समोर मांडा. लोकांचा प्रतिसाद घ्या, लोकमताचा कौल घ्या आणि मग मंदिर प्रवेशासाठी जर बडवे अनुकूल झाले नाहीत तर मग सत्याग्रह करा. साने गुरुजी म्हटले ठीक आहे. आणि 6 महिने संपूर्ण महाराष्ट्रभर साने गुरुजींचे प्रचार दौरे सुरू झाले. कोकणापासून विदर्भापर्यंत, उत्तर महाराष्ट्रापासून आमच्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये साने गुरुजींच्या शेकडो सभा झाल्या. आणि त्या सभांमधली साने गुरुजींची भाषणं ही लिहिली गेलेली आहे. साने गुरुजींची भाषणं नावाने ती उपलब्ध आहे. ती जर भाषणं आपण वाचली तर साने गुरुजींची या सत्याग्रहामागची व्यापक समतेची भूमिका आपल्या लक्षात येईल. साने गुरुजींनी आर्थिक समतेचा विचार मांडलेला आहे, सामाजिक समतेचा विचार मांडलेला आहे. साने गुरुजी सांगतात की मंदिरं खुली करणं म्हणजे नुसती मंदिरं खुली करणं नाही, तुमचे अंतःकरण खुली करणं आहे. तुमचं मन खुलं झालं पाहिजे. हा समाजातला जातीभेद संपला पाहिजे. आणि त्यासाठी किती पुरावे साने गुरुजींनी दिले. वेदातले दिले, उपनिषदातले दिले, पुराण कथातले दिले, भारतीय संस्कृतीतले दिले, जगभरातली अनेक संस्कृतीतली उदाहरणं दिली, संतांचे पुरावे दिले. त्यांनी सांगितलं संत बंडखोर होते, विद्रोही होते. संतांनी पंढरपूरच्या वाळवंटात समतेचा विचार मांडला, तो आपल्याला मंदिरामध्ये न्यायचा आहे आणि मंदिरातला विचार पुन्हा गावागावात न्यायचा आहे. एकूण सगळ्या समतेच्या भूमिका साने गुरुजी त्यांच्या भाषणामधनं मांडत होते. क्रांतिसिंह नाना पाटील मांडत होते, गाडगे बाबा होते, तुकडोजी महाराज होते. साने गुरुजी त्यांच्या भाषणामध्ये सांगायचे मला धर्म कळत नसेल पण गांधीजींना धर्म कळत नाही का, तुकडोजी महाराजांना धर्म कळत नाही का, गाडगे बाबांना धर्म कळत नाही का. तिकडे वाईचं प्राज्ञपाठ शाळेचं मंडळ होतं, ते पुरोगामी विचारांचे सगळे धर्मपंडित होते. ते म्हणत होते स्वामी केवलानंदांना धर्म कळत नाही का. ही शंकराचार्य कुर्तकोटी आपल्या नाशिकमध्ये काही काळ वास्तव्य केलं, त्यांना धर्म कळत नाही का. हे सगळे सांगतात की अस्पृश्यता दूर करा, दलितांना मंदिरामध्ये प्रवेश द्या, पण त्यांचं तुम्ही ऐकत नाही. साने गुरुजींसारखा देवा धर्मावरती श्रद्धा असलेला माणूस सुद्धा जेव्हा हा समतेचा विचार मांडत होता तेव्हा सनातनी त्यांच्या विरोधात होते. म्हणजे यांचं भांडण हे देवा धर्मासाठी नाही, देवा धर्माच्या नावाने स्वतःचं वर्चस्व समाजावर प्रस्थापित करणं आणि शोषण करणं याच्यासाठी होतं. साने गुरुजी सातत्याने धर्माचा विचार सांगत होते. ते म्हणत होते हा युगधर्म आहे, याचा विचार करा तुम्ही की नव्या युगामध्ये नवा विचार आल्यानंतर जुने विचार आपण सोडून दिले पाहिजेत. हा खरा धर्म आहे. यम आणि नियम असे 2 प्रकार केले आहेत. धर्माचा जो यम भाग आहे म्हणजे जी शाश्वत धर्मातला विचार असतो, प्रेम, समता, बंधुता, करुणा, ही जी मूल्य आहेत धर्मातली ही यम आहे म्हणजे कायम टिकणारी आहे. आणि नियम हे काळानुरूप बदलणारे नियम आहे, ते आपण काळानुसार बदलायला पाहिजे. आपल्याकडे वाद झाला की चहा प्यायचा की नाही, कारण चहा प्यायचा की नाही याचं वेदात उत्तर नाही ना. चहा अलीकडच्या काळात आला. म्हणजे बटाटे, मिरच्या हे सगळे पदार्थ पोर्तुगीजांनी आणले पण ते उपवासाला चालतात.
म्हणजे पोर्तुगीज नसलेल्या काळामध्ये ते खायचे की नाही उपवासाला याचा काही नियम वेदात नाही ना. म्हणजे हे नियम बदलत असतात, यम तेवढा शाश्वत असतो. म्हणून धर्मातली प्रेम समता करुणा ही मूल्य शाश्वत आहे. आणि धर्मातला जो कर्मकांडी विधिनिषेधाचा भाग आहे तो कर्मकांडी विधिनिषेधाचा भाग मात्र नियमांमध्ये येतो. साने गुरुजी सांगत होते की आपल्याला यम पाळायचा आहे, नियम नाही. नियम काळानुरूप बदलू शकतात. हा युग धर्माचा विचार साने गुरुजी मांडत होते. साने गुरुजी अत्यंत सश्रद्ध होते. साने गुरुजींची भाषणं सुरू झाली आणि लक्षात आलं की हा सत्याग्रह म्हणजे केवळ एका मंदिराचा सत्याग्रह नाही, हा समतेचा सत्याग्रह आहे. उद्याचा भारत कोणत्या मूल्यांवरती घडणार आहे याची परीक्षा आणि याची कसोटी इथं लागणार आहे. हे जेव्हा कळलं तेव्हा भारतातल्या शंकराचार्य पीठाच्या शंकराचार्यांनी पंढरपुरामध्ये तळ ठोकला. जागोजागचे धर्मपंडित पंढरपुरामध्ये येऊन तळ ठोकून राहिले की आत्ता जर या सत्याग्रहामध्ये साने गुरुजींचा विजय झाला तर उद्याचा भारत हा समतेच्या तत्वावर घडणार आहे. कायद्यामध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार हा राज्य व्यवस्थेला आहे की धर्म व्यवस्थेला आहे याचा निकाल सुद्धा या निमित्ताने लागणार होता की तुम्ही कायद्याच्या बळावर अस्पृश्यता घालवू शकता का. त्यामुळे हा अधिकार कुणाचा हा प्रश्न तसाच लागलेला होता. त्याच्यामुळे भारतभरातले महाराष्ट्रभरातले सगळे सनातनी लोक एकवटलेले होते, साने गुरुजींच्या विरोधामध्ये प्रचार करत होते. त्याच वेळेला साने गुरुजींचाही प्रचार चालू होता. मग आता नेमकं काय घडणार अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला. पंढरपुरातला जो वारकरी संप्रदाय होता त्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी बैठका घेतल्या आणि सांगितलं की आमच्या धर्म परंपरेला बाधा आणणारी गोष्ट आहे साने गुरुजी आणि तत्सम लोकांनी चालवलेले प्रयत्न. म्हणजे त्याच्यामुळं आमचा याला विरोध आहे असं वारकरी लोक काही सनातनी सांगत होते. सनातनी धर्मपंडित सांगत होते की हे चुकीचं आहे. अशा पद्धतीनं हा संघर्ष सुरू होता, समतेसाठीचा संघर्ष सुरू होता. शेवटी 1 मे 1947 साने गुरुजींनी उपोषणाची घोषणा केली. त्यावेळेला पंढरपुरातले बाकीचे लोक सांगत होते जाओ साने भीमा पार नाही खुलेगा विठ्ठल द्वार, नाही खुलेगा विठ्ठल द्वार. तुम्ही तिथनच निघून जावा, हे काय मंदिर खुलं होणार नाही. आणि इकडच्या घोषणा होत्या साने गुरुजी करे पुकार खोलो विठ्ठल मंदिर द्वार. साने गुरुजी पुकार करतायत विठ्ठलाचं मंदिर खोला. सनातनींनी सांगितलं की साने गुरुजींना आम्ही पंढरपुरात येऊ देणार नाही, सत्याग्रह होईल, रक्तपात होईल, संघर्ष होईल, अशा प्रकारच्या घोषणा सुरू झाल्या. पण साने गुरुजी घाबरले नाहीत. साधारण 30 एप्रिलला साने गुरुजी आदल्या दिवशी पंढरपुरामध्ये आले. त्या दिवशी बैठक झाली आणि 1 मे 1947 साने गुरुजी उपोषणाला बसले. साने गुरुजी जेव्हा उपोषणाला बसले, ज्या तनपुरे मठामध्ये बसलेले होते त्या मठाला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं होतं. कोणत्या क्षणाला काय घडेल याचा नेम नव्हता. पंढरपुरातलं वातावरण अत्यंत संवेदनशील, सेन्सिटिव्ह झालेलं होतं. साने गुरुजी उपोषणाला बसलेले होते. 1-2-4 दिवस गेले आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचे अनुयायी क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी 100 लोकांना घेऊन साने गुरुजींना भेटायला आले आणि साने गुरुजींना सांगितलं की उद्या क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा येत आहेत. दुसऱ्या दिवशी क्रांतिसिंह नाना पाटील आले आणि नाना पाटलांनी सांगितलं की त्यांनी एक परेड काढली पंढरपुरात आणि सांगितलं की जर पंढरपूरचं विठ्ठल मंदिर खुलं झालं नाही आणि साने गुरुजींच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर एकाही बडव्याचं घर पंढरपुरात ठेवणार नाही. अर्थात हे क्रांतिसिंह नाना पाटील म्हणत होते तेही अहिंसेचाच विचार मांडणारे होते. साने गुरुजींचा विचार अहिंसेचाच होता, विडोबांचा विचार अहिंसेचाच होता, गांधींचा विचार अहिंसेचाच होता, आपलाही विचार अहिंसेचाच आहे. कारण हातात दगड, दांडक, तलवार, कुठली शस्त्रास्त्र घेऊन माणसं बदलू शकत नाहीत. माणसाचं मन हे विचारांनी, प्रबोधनानी त्यानेच बदलतं आणि ते बदललेलं शाश्वत असतं. म्हणून नाना पाटलांनी जरी त्यांच्या खास स्टाईलमध्ये धमकी दिली असली तरी तसं काही ते करणार नव्हते. क्रांतिसिंह नाना पाटील वारकरी होते, कम्युनिस्ट होते. आणि आता तुम्ही सांगितलं की त्यांचा संबंध राष्ट्रसेवा दलाशी पण होता. क्रांतिसिंह नाना पाटलांनी सांगितलं की असं काही घडलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. हे घाबरले आणि हे त्यावेळेच्या गृहमंत्री जे होते मोरारजी देसाई त्यांच्याकडे गेले आणि मोरारजी देसाईंना सांगितलं की हे आमच्यावर बालंट आलेलं आहे, काय करायचं सांगा. त्यांनी मोरारजी देसाईंनी सांगितलं की तुमच्या अंगाला त्यांना हात सुद्धा लावू देणार नाही, तुम्हाला सगळं संरक्षण देतो. बडव्यांना सगळं संरक्षण देण्याची त्यांनी तयारी केली. साने गुरुजींच्या उपोषणाचे दिवसामागून दिवस जात होते. आता त्यातल्या टेक्निकल काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो.
टेक्निकल गोष्टी अशा होत्या की 1937 साली मंदिर प्रवेशाचा कायदा झाला होता. पण तो कायदा असा होता की जर मंदिराच्या ट्रस्टींपैकी निम्म्यापेक्षा अधिक ट्रस्टींनी सहमती दाखवली तर दलितांना मंदिरामध्ये प्रवेश द्यायला हरकत नाही, अशा प्रकारचा कायदा होता. आणि पंढरपुरामध्ये बडव्यांची 100 घरं होती, म्हणजे 100 पैकी 51 बडव्यांची सहमती लागणार होती. आता साने गुरुजींच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर हे बडवे लोक जे आहेत यांचं काही खरं नव्हतं ना. तर आता काय करायचं? बडवे दोन्ही बाजूनी संकटात सापडले. साने गुरुजींच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा तर सनातनी लोक म्हणायचे तुमचं काही आम्ही खरं ठेवणार नाही, आणि इकडून यांचा दबाव, ते म्हणायचे बडवे नाहीत हे धर्म बुडवे आहे, असं इकडचे लोक म्हणायचे की आता साने गुरुजींना अधिकार देतील मंदिर प्रवेशाचा खुलं करण्याचा आणि दलितांचा मंदिर प्रवेश होईल म्हणून. बडवे दोन्ही बाजूनी कोंडीत सापडले होते. पण त्याच्यापेक्षा बडव्यांची मुख्य अडचण ही होती की उद्या जर समजा दलित मंदिरात गेले आणि देव बाटवला असं समजून लोकांनी जर मंदिरावर बहिष्कार टाकला तर आपलं उत्पन्न सगळं बुडणारच की. त्यांची चिंता वेगळीच होती. तर तेही चिंताग्रस्त झाले होते, काय करावं कळत नव्हतं. दोन्ही बाजूने संकटात, हे उत्पन्नाचं तिसरं संकट, काय करावं कळत नव्हतं. आणि 100 पैकी 51 बडव्यांची सहमती घ्यायची होती. 100 पैकी 51 बडव्यांच्या सहमतीचा एक कागद तयार झाला, त्याच्यावर 51 बडव्यांनी सह्या केल्या आणि सह्या केलेला कागद कसा आहे बघण्यासाठी त्यावेळी आलेल्या एका सनातनी शंकराचार्यांनी हातात घेतला, बघितलं 51 सह्या आणि टाराटारा कागद फाडला आणि फेकून दिला. आता हे कसे बसे 51 तयार झाले, ते पुन्हा काय होणार नव्हते. एकदा कागद फाडला त्यांचा विषय संपला. शंकराचार्य मुळात सनातनी होते. जेरे शास्त्री नावाचे एक शंकराचार्य होते. साने गुरुजींना विरोध करणारी 3 माणसं प्रामुख्याने पुढे आली होती. एक शिरे, दुसरे हे जेरे शास्त्री आणि तिसरे विश्वासराव डावरे. हे विश्वासराव डावरे स्वतःला धर्मवीर म्हणवून घ्यायचे. आता तुम्ही विश्वास डावरे सर्च केलं तर त्यांची माहिती मिळते की त्याने अंदमानमध्ये होते, अमुक तमुक. आता त्यांचा खरा इतिहास मला आचार्य आत्र्यांच्या भाषणात कळला. आचार्य आत्रे म्हणले हा विश्वासराव डावरे याची सगळी अंडी पिल्ली मला माहिती आहे म्हणले. याचा बाप का आजा कोणीतरी खोटी नाणी छापली म्हणून त्या अंदमान निकोबार मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होता आणि हे सांगत होते आम्ही देशासाठी शिक्षा भोगतोय. ही खोटी नाणी छापली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं होतं. हा विश्वासराव डावरे, शिरे आणि हे श्रीपाद जेरे शास्त्री. आचार्य आत्रे म्हणले की एक शिरे, जेरे, डावरे हे रे कारण तर रेमे डोके आहेत ना म्हणले, ह्या तिघांनी त्रास दिलाय खरा. यांच्या सगळ्यांच्या आडनावाच्या शेवटी रे आहे. आणि तुम्हाला सांगतो म्हणले यांचे हाल होतील. साने गुरुजींवर यांनी पेढे खाल्ल्या, चोरून पेढे खाल्ल्याचा आरोप केलाय. हे शेवटी या महात्म्याला असं दूषण दिले ही लोक नरकात जाणार आहेत म्हणले. नाहीतरी नरकाची निर्मिती कशाला केली आहे? आणि मी सुद्धा नरकात जाणार आहे म्हणले आचार्य आत्रे. मी सुद्धा नरकात जाणार आहे कारण मला त्यांचं रिपोर्टिंग करायचं आहे. मी सुद्धा नरक त्याच्यासाठीच केलंय ना. स्वर्ग वेगळा, स्वर्गामध्ये जाण्यासाठी भगवंताचं नाव घ्यावं लागतं, आंबेडकरांचं नाव घेऊन चालत नाही. तर स्वर्गामध्ये गेल्यावर काय असते, काय झाडी, काय हटील, काय डोंगा. आमच्या सांगोलेचे आमदार होते म्हटलं सांगायला पाहिजे ना. तर असं स्वर्गामध्ये हे नरकामध्ये जाणार आहेत म्हणले, नाही तर नरकाची निर्मितीच कशाला झाली असती. मी तुम्हाला सांगतो आचार्य आत्रे म्हणायचे की हे साने गुरुजींसारख्या लोकांवर आरोप करताय, त्यांना लाज वाटायला पाहिजे. हे लोक तोंडात किडा आळ्या पडून मरणार आहेत. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये आंघोळ करून पवित्र झालेल्या आधुनिक ब्राह्मणाचा शाप आहे, यांना शाप म्हणायचा. आचार्य आत्र्यांचं दणदणीत भाषण पंढरपूर हादरवून सोडलं. ते म्हटले आज मी बडव्यांच्या विरुद्ध काय बोलणार नाही, कारण आज महाराष्ट्राचा प्राण त्यांच्या हातात आहे, साने गुरुजींचा प्राण त्यांच्या हातात आहे, आमचे हात दगडाखाली आहेत, म्हणून त्यांच्या विरुद्ध काय बोलणार नाही. पण त्यांना ते सांगत होते की तुम्ही ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर आहात. या पद्धतीनं आचार्य आत्र्यांचं सगळं भाषण झालं. पंढरपूर हादरवून सोडलं. तुकडोजी महाराज गेले. तुकडोजी महाराजांनी भजनांनी सगळ्या लोकांना आवाहन केलं की या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहामध्ये सामील व्हा. अनेक ठिकाणची लोक साने गुरुजींच्या सत्याग्रहामध्ये सामील झाली. 4-5 दिवस होऊन गेले आणि 4-5 दिवस झाल्याच्या नंतर काही लोक दादासाहेब मावळणकर नावाचे त्यावेळेचे लोकसभेचे सभापती होते, ते तिथं आले होते आणि दर्शन घ्यायला जाताना त्यांच्या लक्षात आलं की इथं साने गुरुजी उपोषणाला बसलेले. तेव्हा काय अशा बातम्या वगैरे होत नव्हत्या, 24 तास टीव्ही नव्हता. त्यांच्या असं लक्षात आलं की साने गुरुजी उपोषणाला बसलेले आहेत. ते साने गुरुजींना भेटायला निघाले. त्यांनी सांगितलं की जर दलितांना मंदिरामध्ये प्रवेश नसेल त्यासाठी साने गुरुजी उपोषणाला बसले असतील तर मी पण विठ्ठलाचं दर्शन घेणार नाही. ते दर्शनासाठी कुटुंब आले होते पण त्यांनी दर्शन घेतलं नाही. आणि त्यांच्या असं लक्षात आलं कायदेशीर एक गोष्ट की 100 पैकी 51 बडव्यांची सहमती घ्यायची गरज नाही.
किती बडव्यांची सहमती घ्यायला लागते? तर ह्या 100 मध्ये 25-25 घर असे 4 घर म्हणजे 4 गट होते त्यांचे, 25-25 घरांचे 4 गट, आणि त्या 4 गटातले लोक निवडणूक घेऊन एक माणूस निवडून द्यायचे, अशी 4 जण, आणि हे चौघ आणखी एक माणूस निवडायचे चेअरमन म्हणून, अशी माणसं 5, आणि ह्या 5 जणांची पंच कमिटी कार्यरत होती. दादासाहेब माळवणकरांच्या लक्षात आलं की 100 पैकी 51 नाही तर 5 पैकी किती बडव्यांची सहमती घ्यायला लागते? 5 पैकी 3. हा, तर 5 पैकी 3 बडव्यांची सहमती घ्यायची, ती काही ईव्हीएम वर घ्यायची नव्हती ना, तर ती अशी तोंडी घ्यायची होती. 5 पैकी 3 बडव्यांची सहमती मिळू शकते हे दादासाहेब माळवणकरांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी साने गुरुजींना हे पटवून दिलं की आता तुमचं जर उपोषण तुम्ही दलितांचा थेट मंदिर प्रवेश होईपर्यंत करण्याचा आग्रह धरला तर ते शक्य होणार नाही, कारण आता यांनी ठराव पास केल्यानंतर तो कोर्टात जाणार, मग 3 महिने थांबावं लागणार, मग आलेल्या अर्जाचा विचार करून त्याची छाननी होऊन मग त्याचा निकाल लागणार. फक्त या बडव्यांनी ठराव पास केल्यानंतर तुम्ही उपोषण सोडा. साने गुरुजी म्हटले ठीक आहे. त्याच्यानुसार 10 मे 1947 या 5 पैकी 3 बडव्यांच्या कमिटीने, 3 झाल्यावर बाकीचे 2 पण झाले, निदान श्रेय अपश्रेय काय असेल ते घ्यायला मिळते म्हणून, आणि मग बडवे पंच कमिटीने ठराव पास केला की दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला. त्या दिवशी पंढरपूरमध्ये आनंद उत्सव साजरा झाला, जल्लोष झाला. साने गुरुजींनी मोसंबीचा रस पिऊन उपोषण सोडलं, आणि त्या दिवशी मात्र दलितांचा मंदिर प्रवेश झाला नाही, कारण त्यांचा मंदिरात प्रवेश व्हायला ह्या बडव्यांच्या पंच कमिटीने जो ठराव पास केला होता त्याचं कोर्टात जाणार होतं, ते 3 महिने लागणार होते, बाकी अर्ज येणार होते, त्याची छाननी होऊन मग प्रवेश मिळणार होता कोर्टाचा निकाल आल्यावर. त्याच्यानुसार त्यांनी ठराव पास केला. साने गुरुजींनी उपोषण सोडलं. साने गुरुजींनी जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं. त्यांच्या उशाशी विडोबांची गीताई आणि पांडुरंगाचा एक फोटो असायचा साने गुरुजींच्या उपोषण काळामध्ये. त्यांची अत्यंत श्रद्धा होती, खरोखर श्रद्धा होती, पण देवाधर्मावर श्रद्धा असण्याला पुरोगामी विचारांचा विरोध असू शकत नाही. श्रद्धेच्या नावाने शोषण करण्याला विरोध आहे. म्हणून साने गुरुजी हे सातत्यानं पांडुरंगावर श्रद्धा ठेवणार होते. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्यांच्या डोळ्यातनं आसवा आली. साने गुरुजी त्या दिवशी 10 मेला त्यांनी उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर जे कोर्टात आता पुढची प्रक्रिया सुरू झाली. 5 लोकांचे अर्ज गेले. त्यातला पहिला अर्ज होता 88 बडव्यांचा. 100 पैकी 88 बडव्याने अर्ज दिला, आणि त्या बडव्यांनी सांगितलं की पंच कमिटीला हा अधिकार नाही, 100 पैकी 51 बडव्यांची सहमती घ्यावी लागेल. हे यांनी जो ठराव पास केलाय तो चुकीचा आहे म्हणून पहिला अर्ज गेला बडव्यांचा. दुसरा वारकऱ्यांचा गेला, सनातनी वारकऱ्यांचा. त्यांचं असं म्हणणं होतं की मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा अधिकार बडव्यांना नाही तर तो वारकऱ्यांना आहे. आम्ही विठ्ठलाचे भक्त आहे, त्याच्यामुळे आमच्या परवानगीनं तो अधिकार मिळायला पाहिजे, हे चुकीचं झाले. तिसरा अर्ज गेला सनातनी धर्मपंडितांचा. त्यांचं असं म्हणणं होतं की हा अधिकार वारकऱ्यांना पण नाही, बडव्यांना पण नाही, हा अधिकार आम्हाला आहे कारण आम्ही पंडित आहोत, धर्म आम्हाला कळतो. त्यांचा एक अर्ज गेला. असे 5 अर्ज गेले. 5 अर्जावर सुनावणी सुरू झाली, आणि लक्षात आलं सनातनी लोकांच्या की आता हे जरी असं असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र निकाल हा दलितांच्या बाजूने लागू शकतो, मंदिर प्रवेशाच्या बाजूने लागू शकतो, आणि आपला धर्म कधीही संकटात येऊ शकतो. तर आता हा धर्म वाचवायचा तर काय करायचं? म्हणून हे जे सगळे सनातनी धर्मपंडित होते त्याचे पुढारी होते भगवान शास्त्री धारुरकर. हे पण फार मोठे मजेशीर होते. हे म्हणे अस्पृश्यतेचं समर्थन करणारे सगळे शास्त्री पंडित घेऊन गांधीजींच्या सोबत वाद करायला गेले होते. कारण गांधीजींच्या सोबत वाईच्या प्राज्ञापाठ शाळेचं जे मंडळ होतं त्यांचं असं म्हणणं होतं की वेदामध्ये अस्पृश्यता नाही, आणि वेदामध्ये अस्पृश्यता आहे हे पटवून देण्यासाठी हे मंडळ गेलं होतं. त्याचे पुढारी हे भगवान शास्त्री धारुरकर. दिल्ली, कलकत्ता, मद्रास, नाशिकचे पण तुमच्या होते ना, नाशिक पण तशी सनातन्यांचीच नगरी. तर ही पण सगळी मंडळी देशभरातली सगळी पंडित मंडळी गेली होती. त्याचे पुढारी हे भगवान शास्त्री धारुरकर, आणि त्यांच्याच पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळायला लागला म्हणजे त्यांचं काहीच राहिलं नाही. म्हणून ते विरोधात होते. गोपाळ शास्त्री गोरे होते, वरखेडकर शास्त्री होते. वरखेडकर शास्त्रींनी एक पुस्तक पण लिहिलं होतं याच्यावर, दलितांचा मंदिर प्रवेश कसा धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे, कारणागम वगैरे धर्मशास्त्राच्या आधार देऊन त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. हे लोक सुद्धा पुस्तक लिहित होते बरं का. तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. ही सगळी सनातन्यांची एक टोळी होती, आणि या टोळीने विचार केला की आता काय करायचं. मग या मंडळीने असं ठरवलं की पंढरपूरच्या मंदिरामध्ये दलित लोक कधी कोर्टाचा निकाल येऊन मंदिरात जाऊ शकतात, तोपर्यंत आपला देव बाटवण्यापासून वाचवण्यासाठी आपण मंदिरात जायचं, काही मंत्र म्हणायचे, आणि देवाचं तेज एका घागरीत काढायचं.
आता घागरीत काढायचं म्हणायला धर्मशास्त्राचा आधार पाहिजे ना. धर्मशास्त्राचा आधार त्यांना सुदैवाने मिळाला. अग्नी पुराणामध्ये काही मंत्र आहेत की ज्या मंत्राच्या द्वारे देवाचं तेज काढता येतं. आता हे कसं काय, कशासाठी होते मंत्र? तर एखादा आक्रमक आला, त्यानं मूर्ती फोडली तर लोकांची श्रद्धा भंगू नये, किंवा महापुरामध्ये, भूकंपामध्ये काही वेळेला देवाच्या मूर्तीची विटंबना होऊ शकते, तर त्याच्या अगोदर, असं संकट येण्याच्या अगोदर हे मंत्र म्हणून देवाचं तेज प्रतिकात्मक रीतीने काढून घ्यायचं. याच्यासाठी अग्नी पुराणामध्ये काही मंत्र आहेत, त्याचा वापर केलाय. आता हे मोठं संकट होतं ना, धर्मसंकटच होतं त्यांच्यासमोर. हे महापुरापेक्षाही मोठं होतं ना आक्रमकापेक्षाही मोठं होतं. ते म्हणत होते की हे काँग्रेस रूपी हा जो हे राक्षस लोक आहेत, हे आमचा धर्म बुडवायला लागलेले आहेत, आणि तोपर्यंत आपण देवाचं संरक्षण करूया. आज ना उद्या कल्कीचा अवतार होणार आहे आणि ह्या सगळ्या लोकांना अद्दल घडणार आहे, पण तोपर्यंत आपण धर्म वाचवायला पाहिजे. म्हणून ही मंडळी मंदिरामध्ये गेली पूजेचं निमित्त करून. गोपाळशास्त्री गोरेने काही मंत्र म्हटले अग्निपुराणातले, भगवान शास्त्रीने म्हटले, आणि देवाचं तेज एका घागरीत काढून घेतलं. ज्या तुकोबाराने म्हटले की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. ज्या आमच्या पांडुरंगाचं तेज हे रवी शशीच्या तेजापेक्षाही बुलंद आहे असं आम्ही मानतो. ते तेज पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, दिव्य तेजानं जो पांडुरंग आमचा झळकतो, त्या पांडुरंगाचं तेज हे सनातनी शास्त्री पंडित काय काढणार होते, पण त्यांनी दावा तसा केला. अग्निपुराणातले मंत्र म्हणून त्या घागरीमध्ये देवाचं तेज काढलं. देवाचं तेज काढलेली घागर म्हणजे घागर विठोबा आश्विन वद्य तृतीयेला 1947 साली या नव्या देवाचा अवतार झाला. आणि ही घागर अवतार झाला म्हणलं तुम्ही शांतपणे ऐकायला लागला. अवतार म्हणजे काय हो, यांनी केलेले उपद्व्यास सगळे. ती घागर त्यांनी घेतली, भगवान शास्त्रींच्या घरी ठेवली, आणि मग हे युद्ध सुरूच होतं. अचानक एके दिवशी 30 ऑक्टोबर 1947 कोर्टाचा निकाल बळव्यांच्या पंच कमिटीच्या बाजूने लागला आणि दलितांना मंदिरात प्रवेश मिळाला. त्या दिवशी पंढरपूरमध्ये जल्लोष झाला, औषधं उडवली, घरोघरी आनंद होऊन पेढे मिठाई वाटली. साने गुरुजींना तार करून कळवलं की दलितांना मंदिरात प्रवेश मिळालेला आहे. गांधीजींना तार करून कळवलं की दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळालेला आहे. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागलेला आहे. महाराष्ट्रभर आनंद झाला, दलित वारकऱ्यांमध्ये आनंद झाला. त्या दिवशी काही दलित वारकऱ्यांनी मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. थोडाफार बाचाबाची संघर्ष झाला, पण त्या दिवशी दलित लोक मंदिरात गेले. पण अर्थात सनातन्यांनी मात्र हे मानलं नाही. सनातन्यांचं म्हणणं होतं की हिंमत असेल तर असं चोरून मारून जाण्यापेक्षा हजारो लोक येऊन मोर्चाने तुम्ही मंदिरात जाऊन दाखवा, तवा खरा आमचा देव वाटलाय असं आम्ही मानू. त्यांचं ते आव्हान अर्थातच वारकऱ्यांनी स्वीकारलं. आणि काही दलित वारकरी, बुवासाहेब गवळी दलित समाजातले वारकरी होते, त्यांच्या नेतृत्वाखाली 4-5 हजार वारकरी, दलित वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी 5 नोव्हेंबरला पंढरपूरच्या मंदिराच्या दिशेने निघाले. यांना अडवण्यासाठी म्हणून हे लोक पण निघाले. हे म्हटले की यांना मंदिरात प्रवेश करू देणार नाही, मुडदे पडतील, रक्तपात होईल, रक्ताच्या नद्या वाहतील, मांसाचा चिखल होईल, पण आम्ही यांना मंदिरात जाऊ देणार नाही. अर्थात त्यांच्या घोषणा हवेतच विरल्या. 4-5 सनातन्यांची टोळी मंदिरापर्यंत दाखल झाली आणि हा हजारांचा मोर्चा तो मंदिराच्या जवळ आला. ते उरलेले 4-5 होते, ते पण 2-3 गाळाटले, तेही निघून गेले. उरले फक्त 2च शूरवीर. एक होते भगवान शास्त्री धारुरकर आणि दुसरे होते गोपाळशास्त्री गोरे. 2 जण, एक मंदिरात नामदेव पायरीच्या जवळ उभा होता आणि एक मंदिराच्या सोळखांबी जवळ उभा होता. हा 4-5 हजाराचा मोर्चा आला, त्यांचं काही संघर्ष झाला. हे एकाला त्यांनी काय पाडलं, थोडं गेले निघून, त्याला ढकलून देऊन. हे थोडे पडले, जखमा झाल्या शरीराला असं सांगतात. आता ते खऱ्याचा आणि त्यांचा संबंध नसल्यामुळं ते काय मला काही पटलं नाही, पण ठीक आहे, त्यांचं मानू आपण. ती जखम पण दाखवत होती, ही जखम त्यावेळेला झालेली आहे असेल. तर तो आत गेले. आत गेल्यावर ते गोपाळशास्त्री गोरे अजून कोणतर होते, त्या दुसऱ्याच्या कानात सांगितलं हे कायद्याचं काम लय अवघड असते, पडू नका या फंदात. ते बी गेलं पळून. एक उरलं, त्याच्या संग भांडण केली आणि थोडं वाचावाची झाली. हे लोक मंदिरात गेले, लोकांच्या डोळ्यातनं आसू व्हायला लागले. गेली अनेक वर्ष या दर्शनापासून हे लोक वंचित राहिले होते. पंढरपूरच्या पांडुरंगावर एवढी श्रद्धा होती की हे दलित वारकरी, साने गुरुजी सांगतात, 15,000 दलित वारकरी वारीच्या वेळेला यायचे. म्हणजे 1 लाखाची यात्रा भरायची, तेव्हा 15,000 दलित वारकरी असायचे. साने गुरुजी सांगतात त्यांच्या मुलाची नावं गीता, भागवत, तुळशी, एकादशी अशी नावं आहेत. तुळशी, एकादशी. तुमची नावं काय? लीला, चंपू, आता चिंट्या पिंट्या काय आला. तर साने गुरुजी सांगतात एवढी श्रद्धा, एवढी निष्ठा. त्यांना घरात आसरा मिळायचा नाही,
पडत्या पावसात थांबायची, थंडीत थांबायची, 15-15 दिवस चालत यायची. एवढी निष्ठा वारकरी संप्रदायावर विठ्ठलावर ठेवली, पण त्यांना विठ्ठलाचं दर्शन आजपर्यंत मिळालं नव्हतं. ज्या दिवशी त्यांना विठ्ठलाचं दर्शन मिळालं त्यावेळेला त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. अनेक लोक असं आश्चर्यचकित होऊन विचारायचे, खरंच आम्हाला मंदिरात प्रवेश मिळालाय? त्यांचा विश्वास बसत नव्हता. हा आनंद, ही प्रतिष्ठा, ही समतेची वागणूक हजारो वर्षात कधी मिळाली नव्हती. ती साने गुरुजींच्यामुळे मिळाली, समतेच्या संघर्षामुळे मिळाली असं वाटून ते मंदिरात गेले. आत्ता मात्र देव खरा वाटला हे भगवान शास्त्री दारोरकरांनी घोषित केलं. आणि मग त्यांनी सांगितलं की आतापासनं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये कुणीही प्रवेश करायचा नाही, कारण तिथला देव आता बाटलेला आहे आणि खरा देव माझ्या घागरीत आहे. म्हणून त्यांचा घागर विठोबा, त्याचं दर्शन घ्यायला, त्याची पूजा करायला लोक यायला लागले. पंढरपुरातल्या बहुतेक सनातनी वारकरी मुखंडांनी बहिष्कार टाकला, पण वारकरी मात्र टाकला नाही. सगळे वारकरी मंदिरात जायला लागले. यांचा अंदाज असा होता की कुणीच जाणार नाही, पण सगळे वारकरी जायला लागले. आणि मग एक एक करून हळूहळू पुन्हा महाराज लोक पण जायला लागले. शेवटी काही 4-5 लोकच उरले होते. त्याच्यातले पण काही गेले, काही मेले तसेच, काही शेवटपर्यंत दर्शन घेतलं नाही. गोपाळशास्त्री गोरेज यांनी हे सगळे उपद्व्याप करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. ते मात्र 2007 साली आपले चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत ना आत्ता, त्या चंद्रशेखर महाराजांना घेऊन गेले. तोपर्यंत त्यांनी प्रवेश केला नव्हता. अजून फक्त एका महाराजांनी मंदिरात प्रवेश केला नाही. त्यांच्या लेखी देव बाटलेले आहे, त्याच्यामुळे ते मंदिरात गेले नाहीत. पण पांडुरंगाचं तेज एवढं की हे सगळे सनातनी महाराज लोक शेवटी एक एक करून लोहचुंबकाप्रमाणे पांडुरंगाने आकर्षित करून घेतले आणि साने गुरुजींच्या समतेच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने यश मिळालं. हा समतेचा विचार महाराष्ट्रात रुजला, वारकरी संप्रदायात रुजला. तो रुजवण्यात साने गुरुजींची फार मोठी भूमिका होती. या दरम्यान मामासाहेब दांडेकर नावाचे वारकरी संप्रदायातले जवळपास एक नेते असल्यासारखे ते होते. त्यांची भूमिका काय असा प्रश्न उपस्थित होत होता. साने गुरुजींच्या लोकांना वाटत होतं की हे प्राचार्य आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्याच्यामुळे हे मंदिरात प्रवेशाच्या बाजूने असतील. पण त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की मी सही करणार नाही तुमच्या पत्रकावर. आणि त्यांनी उलट असं सांगितलं की दलितांनाही मंदिरात प्रवेश नको आणि सवर्णांनाही नको, एक दांडकं बांधा आणि त्या दांडक्यापर्यंत सगळ्यांना प्रवेश द्या. मग आचार्य आत्रे म्हणले, असे त्यांचं आडनाव दांडेकर ना, तर आचार्य आत्रे असं म्हटले की आतले कोलदांडे घालू नका ते उगा दांडीपर्यंतच हे करायचं. साने गुरुजी म्हणले हा चावटपणा आहे. एवढं म्हटल्यामुळे साने गुरुजींना हजारो शिव्या देणारी पत्र आली. ठाण्याच्या व्याख्यानात म्हटले होते. साने गुरुजी म्हटले की दलितांना मंदिर प्रवेशाचा आणि देवाच्या दर्शनाचा आनंद मिळतोय म्हणून सवर्णांना पण त्याच्यापासून रोखणं म्हणजे हे तर महापाप आहे. म्हटलं अरे मन खुली करा, मन साफ करा, द्या प्रवेश, साने गुरुजी सांगत होते. वारकरी संप्रदायातल्या अनेक मुखंडांनी या मंदिर प्रवेशाला विरोध केला, पण खरा संतांचा विचार साने गुरुजी जगत होते. त्यांना मानणारी सगळी माणसं जगत होती. त्याच्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळाला आणि हळूहळू सगळे महाराज लोक जायला लागले. आता हा जो साने गुरुजींच्या समतेच्या सत्याग्रहाचा हा सगळा प्रवास मी सांगितला, तो मगाशी म्हटल्याप्रमाणे हा प्रतिकात्मक होता. हा म्हणजे जसं बाबासाहेबांनी सत्याग्रह केला काळाराम मंदिर प्रवेशाचा, पर्वती मंदिर प्रवेशाचा, अमरावतीच्या अंबाबाई मंदिर प्रवेशाचा, हे मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह कशासाठी होते? तिकडे दक्षिणेमध्ये अनेक सत्याग्रह झाले होते. पेरिया रामस्वामी नायकर होते, नारायण गुरु होते, मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह झाले होते. हे सगळे सत्याग्रह काय सांगतात तर अस्पृश्यतेच्या विरोधातली भूमिका सांगतात, जातीभेदाच्या विरोधातली भूमिका सांगतात, कर्मकांडी विधी निषेधाच्या विरोधातली भूमिका सांगतात आणि त्या सगळ्या भूमिका घेऊन हा सत्याग्रह साने गुरुजींनी यशस्वी केला. महाराष्ट्रामधल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळण्यासाठी हा झालेला सत्याग्रह, त्याला आता जवळपास 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि आता सनातनी लोक म्हणतात की मिळाला तेव्हा प्रवेश, त्याचं कौतुकच आहे, चांगलं झालं, पण आता त्याच्या वारंवार आठवणी का काढायच्या? एकाने तर असं सांगितलं की साने गुरुजींचं उपोषण म्हणजे पंढरपूरची भयभयती जखम आहे, ते कुणी येतं आणि त्याची खपली काढतं. हा संघर्षाचा इतिहास आहे, हा समतेचा इतिहास आहे. त्याच्यामुळे आम्ही एक वेळा नाही 1000 वेळा सांगणार,
गौरवाने सांगणार, आनंदाने सांगणार, अभिमानाने सांगणार. कारण या दिवशी संतांच्या विचाराला खऱ्या अर्थाने मूर्त रूप मिळालं होतं. त्या दिवशी तुकाराम महाराजांना आपला वारकरी धर्म खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं वाटलं. त्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींना आपला धर्म यशस्वी झाला वाटलं. त्या दिवशी जनाबाईंना आपला धर्म यशस्वी झाला वाटलं. त्या दिवशी चोखोबांना खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाल्याचा आनंद झाला. त्या दिवशी आमच्या एकनाथ महाराजांना आनंद झाला. म्हणून हा पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाच्या समतेचा सत्याग्रह हा वारंवार आपण लोकांना सांगितला पाहिजे आणि त्या गौरवशाली इतिहासाची आपण आठवण करून दिली पाहिजे. हे आपल्या समाज व्यवस्थेतलं वैगुण्य होतं. कदाचित त्या काळात आपण जन्माला आलो असतो, आपल्यावर त्या पद्धतीचे संस्कार झाले असते तर कदाचित आपणही सनातन्यांच्या बाजूने राहिलो असतो. पण त्या काळात केलेल्या चुका आत्ता करू नयेत हे सांगण्यासाठी म्हणून हा सत्याग्रह आपण वारंवार तपासला पाहिजे. धर्मातला कोणताही नियम शाश्वत नाही हे या निमित्ताने पुढे आलं पाहिजे. आणि धर्मातली शाश्वत मूल्य घेऊन जे साने गुरुजींनी सांगितलं यम आणि नियम, तर यातले यम पाळायचे म्हणजे प्रेम, समता, करुणा, बंधुता हे यम नियम पाळायचे. पण नियमाचे नियम पाळायचे नाहीत. ते काल परत्वे, स्थल परत्वे, मूल्य परत्वे बदलत जातात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज सुद्धा जर काही लोक म्हणत असतील की आमच्या मंदिरामध्ये आम्ही मुस्लिमांना प्रवेश देणार नाही, तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आज सुद्धा मुस्लिमांना मंदिरात प्रवेश नाही, दलितांना मंदिरात प्रवेश नाही असं आजही काही ठिकाणी म्हटलं जाते. हे भीषण आहे. म्हणून साने गुरुजींचा हा सत्याग्रह आपल्याला वारंवार सांगावा लागेल. मुस्लिमांनाही विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश नव्हता हे पण अनेकांना माहीत नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये जसा दलितांना प्रवेश नव्हता तसा मुस्लिमांनाही प्रवेश नव्हता. म्हणजे आमच्या शेख मोहम्मद बाबांनी कबीरांनी विठ्ठलावर एवढं चांगलं लिहिलंय, त्याची विठ्ठल भक्ती अनेक दोह्यांमधनं, अभंगांमधनं, रचनांमधनं दिसते, पण त्यांना प्रवेश नव्हता विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. तो कधी मिळाला? तो 1958 साली मिळाला. विनोबा एक पदयात्रा करत निघाले होते भारतभर. ते पंढरपुरात येणार होते. त्यावेळेला पंढरपुरातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही मंदिरात दर्शनाला या. त्यांनी सांगितलं माझ्याबरोबर ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, या सगळ्यांना मंदिरामध्ये प्रवेश देणार असाल तर मी येतो. त्यांनी परवानगी काढली आणि मंदिरात त्यांना प्रवेश मिळाला. त्याच्या आधी 1951 साली एक कुठला तरी अधिकारी जो हिंदू नव्हता तो आला होता आणि त्यानं मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा आग्रह धरला. तेव्हा सनातनी लोक खवळले आणि ते म्हणायला लागले, अहो बघा आम्ही तुम्हाला म्हणत होतो का नाही, आज ते दलितांना देत आहेत, उद्या अहिंदूंना सुद्धा मंदिरात प्रवेश देतील असं आम्ही म्हणत होतो की नाही, बघा खरं ठरायला लागलंय. त्याच्यावर पांडुरंग डिंगरेने एक लेख लिहिला. त्यातली भाषा कदाचित आपल्या मूल्यांच्या दृष्टीने योग्य नसेल, पण ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये समजून घ्या. त्यांच्या लेखाचं शीर्षक होतं सनातनी विधवांनी केलेली कुंकवाची नुसती उठाठेव. कारण ते तर देव बाटलाय म्हणत होते, ते मंदिरात देव नाहीच म्हणत होते, ते घागरीत आहे म्हणत होते. मग देव नाही अशा मंदिरात मुस्लिम गेले तर बिघडलं कुठं, असं त्यांचं म्हणणं होतं. तर हे लोक हे करत होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी मंदिरामध्ये हिंदू दलितांना जसा प्रवेश मिळाला तसा अहिंदूंनाही 1958 साली प्रवेश मिळाला. विठ्ठलाची भक्ती करणारे अनेक मुस्लिम लोक भारतभरामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. मी तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगतो. आमच्या तुकोबारायांनी एका अभंगामध्ये असं म्हटलंय, कबीर मोमीण लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. कबीर मोमीण लतीफ मुसलमान. हे लतीफ कोण होते त्यांचा तुकोबारायांनी उल्लेख केलाय. हे लतीफ आमच्या शेजारी मंगळवेढा नावाचं एक गाव आहे, त्या मंगळवेढ्यामध्ये लतीफांचा दर्गा आहे. हे लतीफ महाराज तुकोबारायांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांचे अभंग जर आपण वाचले लतीफांचे तर त्यांनी नामदेवरायांचा उल्लेख केलेला आहे, मीराबाईंचा उल्लेख केलेला आहे, विठ्ठलावर त्यांनी अभंग लिहिलेले आहेत, त्यांच्या कथा महिपतीने लिहिलेले आहे. मोरोपंतांनी त्यांच्यावर एक आर्या लिहिली आहे, ख्यात तुकाराम स्तुत साधू सभा प्राणवल्लभा लतिपा स्मरत्याशी असो जाती भलतिबा. त्याची कुठली जाती असू द्या त्यांना स्मरण करा. का स्मरण करा? कारण तुकोबारायांनी त्यांचं स्मरण केलेलं आहे. ख्यात तुकाराम स्तुत. जिथं तुकोबारायांनी त्यांचं स्मरण केलं तिथं आपण कोण? ही भावना महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, कबीर मोमीण लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. अनगडशा बाबा फकीर जन्माने मुसलमान माणूस पण तुकोबारायांना किती मानत होता. त्याच्यानंतर शेख मोहम्मद बाबा दादा महाराज सातारकरांचे वजीर खान नावाचे शिष्य होते. त्यांनी काय केलं, हे त्यांना दादा महाराज बादशाह म्हणायचे. त्यांनी तुकाराम महाराजांची गाथा पूर्वीच्या काळी लोक लिहून घ्यायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुकाराम महाराजांची गाथा लिहायला
1864 साली लोकहितवादींनी नोंद केलेली आहे. किती खर्च येत असेल? कारण तेव्हा वाचणारा लिहिणारा वर्ग कमी ना, त्यामुळे लिहिणारे लोक जास्त पैसे घ्यायचे आणि छपाईची यंत्रणा फारशी नव्हती, त्याच्यामुळे कागद आणि त्या शाईचा पण खर्च मोठा असायचा. 2-2, 4-4 वर्ष ती लिहायला लागायची एकही अक्षर न चुकू देता. तर 1864 साली लोकहितवादीने नोंद केलेली आहे, तुकाराम महाराजांची गाथा लिहायला त्या काळी 2-2 हजार रुपये खर्च झालेला आम्ही पाहिलाय, असं लोकहितवादीने नोंदवले. 1864 साली 2,000 रुपये. 100 वर्षापूर्वी सोनं कितीला असेल? आज कितीला आहे? 78,500. तर लग्नामुळे माहिती आहे ना. तर कितीला आहे? 78,500ला आज आहे. दिवाळीच्या काळात 81,500ला गेलं होतं. 100 वर्षापूर्वी कितीला असेल? 200-300 रुपयाला. आणि 150 वर्षांपूर्वी आणखी कमी. अशा काळात 2-2 हजार रुपये खर्च करून या गाथा लिहिल्या जात होत्या. एवढं गाथेवर, गाथेतल्या अक्षरांवर लोकांनी प्रेम केलेलं आहे, महाराष्ट्राने प्रेम केलेलं आहे. आणि मग ती गाथा एकदा लिहून झाली की हत्तीच्या अंबारीत घालून गावभर त्याची मिरवणूक काढली जायची आणि त्याच्यासाठी मंदिर बांधलं जायचं. वारकरी संप्रदायातील साधारण 18व्या शतकाच्या पूर्वीची सगळी जर मंदिरं बघितली तर एकाही मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाही. प्रत्येक मंदिरामध्ये संतांच्या ग्रंथासाठी मंदिरं बांधलेली आहे. त्याला आजरेकर फडावर हरी मंदिर म्हणतात आणि काही ठिकाणी ग्रंथ विठ्ठल म्हणायची प्रथा आहे. तर हे संतांच्या अक्षरांवर प्रेम, ती त्यावेळेची सार्वजनिक वाचनालयच होती ना गावागावात. अशी तुम्हाला शेकडो मंदिरं आढळतील की ज्याच्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती नाही, कुठल्याही संताची मूर्ती नाही, ती फक्त संत ग्रंथांसाठी बांधलेली मंदिर आहे. मी तुम्हाला सांगत होतो, हे जे वजीर खान नावाचे मुस्लिम शिष्य होते दादा महाराज सातारकरांचे, दादा महाराज सातारकर म्हणजे बाबा महाराज सातारकरांचे आजोबा, त्यांनी एक गाथा लिहून घ्यायची होती. तर एका मुस्लिम वारकऱ्याकडनं, मुस्लिम शिष्याकडनं त्यांनी गाथा लिहून घेतली. 3 इंच उंचीचं एक अक्षर आहे, एवढी भव्य गाथा. 3 इंच उंचीचं एक अक्षर, अशी ती वजीरखानाने लिहिलेली गाथा हत्तीच्या अंबारीत घालून दादा महाराजांनी त्याची मिरवणूक काढली आणि आजही सातारकरांच्या घरामध्ये ती पूजली जाते. एका मुस्लिमाने लिहिलेली गाथा पूजली जाते. हा महाराष्ट्र आहे. जंगली महाराज पुण्यातले, JM रोड माहिती आहे? हे जंगली महाराज कोण होते? जंगली महाराज जन्माने मुसलमान होते. आमच्या सोलापुरातल्या होनमुर्गी गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि वेगवेगळ्या धर्मसंप्रदायाचा त्यांचा अभ्यास होता. शेकडो धर्मग्रंथ त्यांनी अभ्यासले होते, वेगवेगळे ग्रंथ, आणि त्यांना अनेक भाषा अवगत होत्या, बहुभाषाविद होते. त्या जंगली महाराजांनी, त्यांचं दुसरं एक तुम्हाला नातं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महात्मा ज्योती, कृष्णराव भालेकर आणि जंगली महाराज हे तिघं एकत्र चर्चा करायचे. आता ते जंगली महाराजांना 4 हात बीत दाखवून मोठा सिद्ध पुरुष असं काहीतरी केलंय त्यांनी. असतील 4 हात, पण त्याचे काय आपल्याला देणं घेणं नाही. पण त्यांना मला वाटते की मेंदू 4-5 असावेत, म्हणजे 4-5 मेंदू इतकं ज्ञान त्यांच्याकडे होतं. हे जंगली महाराज, हे जंगली महाराज तुकाराम महाराजांच्या विचाराने एवढे प्रभावित झाले की त्यांनी देहूमध्ये रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली, गोपाळपुऱ्यापर्यंत रस्ता बांधला, धर्मशाळा बांधली, पुंडलिकांचं मंदिर बांधलं. एक मुसलमान माणूस तुकाराम महाराजांवर एवढे प्रेम करत होते. त्यांच्या भजनी मंडळ होतं, त्याची भजनी मालिका आहे. त्या भजनामध्ये सगळे एकनाथ महाराजांची भजनं आहेत, तुकोबारायांची भजनं आहेत. मुसलमान माणूस पण पुरोगामी विचार मांडणारे सत्यशोधक एका अर्थाने ते होते. म्हणजे महात्मा फुले, कृष्णराव भालेकर आणि जंगली महाराज एकत्र बसून चर्चा करायचे जातीभेदावर, यातच त्यांचा अधिकार स्पष्ट व्हावा. हे जंगली महाराज मुसलमान असून वारकरी होते, तुकोबांना मानणारे होते. किती माणसं सांगता येतील? त्या सगळ्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश नव्हता. तो प्रवेश मिळवून देण्याचं काम विनोबांनी केलं. हे जसं पंढरपूरच्या मंदिरात होतं तसंच आळंदीतही होतं, देहूतही होतं. देहूतल्या मंदिरातही दलितांना प्रवेश नव्हता, तुकाराम महाराजांच्या मंदिरात, आणि माऊलींच्या मंदिरातही नव्हता. म्हणजे ज्या माऊलींनी हयातभर उपेक्षा सहन केली, वाजवी हक्कांसाठी अख्खं आयुष्य घालवलं, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नव्हता. जेव्हा दलित मंदिर प्रवेशाचा कायदा झाला तेव्हा पुढच्या कार्तिक एकादशी वद्यवारीला त्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळाला. त्याच्यासाठी संघर्ष झाले. देहूच्या मंदिरामध्ये ज्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर समतेचा विचार मांडला, त्या तुकाराम महाराजांच्या पूर्वजांनी बांधलेल्या, तुकाराम महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नव्हता. तुकाराम महाराजांचे वंशज होते श्यामकांत मोरे, 2 वेळा आमदार झाले समाजवादी पक्षातनं. बाबा आढावांचे मला वाटतं इंदिरा आढाव या त्यांच्या
भगिनी बहुतेक यांना दिल्या होत्या किंवा त्यांचे हे दोघे मेहुणे आहेत, बाबा आढाव आणि श्यामकांत मोरे. ते दोघेही निवडणुकीत उभारले होते एकमेकांच्या विरुद्ध, बाबा आढाव आणि श्यामकांत मोरे. अर्थात दोघेही पडले, दुसरेच कोणतरी निवडून आले, मग बाबा पुढे संसदीय राजकारणात पडले नाही. तर हे श्यामकांत मोरे 2 वेळा आमदार झाले होते शिरूरचे. ते गांधीजींच्या अंत्ययात्रेला गेले होते 30 जानेवारी 1948 जेव्हा गांधींची हत्या झाली. तोपर्यंत तिथं मंदिरात प्रवेश नव्हता दलितांना. तिथं गेल्यावर तिथल्या गांधीजींच्या याच्यावर ज्या गुलाबाच्या पाकळ्या उधळण्यात आल्या होत्या त्या पाकळ्या घेऊन ते इकडे आले आणि गांधीजींच्या विचारांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची म्हणून जयराम चव्हाण नावाच्या एका दलित तरुणाला, वारकऱ्याला त्यांनी देहूच्या मंदिरामध्ये नेलं. देहूच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळाला. म्हणजे संतांचा गौरव आपण करतो, पण संतांच्या विचारांशी विसंगत वागणारा समाज हे आपलाच असतो. हा दुटप्पीपणा कमी करून संतांचा विचार, आता त्याच्यात आणखी भर पडेल असं त्यावेळेला बाबूराव जोशी वगैरे मंडळी म्हणायची की संतांचा विचार सांगून विषमतेचा व्यवहार करणारे लोक आहेत, उद्या साने गुरुजींचं नाव सांगून विषमतेचा व्यवहार करणारे हेच लोक असतील. म्हणून संत काय किंवा समाज सुधारक काय, महामानव काय, ह्या सगळ्यांचा जो समतेचा विचार आहे त्या विचारांचं वारंवार आपण स्मरण केलं पाहिजे. आणि साने गुरुजींचा हा जो काही समतेचा संघर्ष आहे, हा समतेचा संघर्ष आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे. एक प्रतिकात्मक घटना मी सांगितली, कारण घटना ही मूर्त असते, मूल्य हे अमूर्त असतं. घटना मूर्त रूपात सांगितल्याशिवाय अमूर्त, सगुण निर्गुण असं जे आहे वारकरी संप्रदाय, तुम्हाला नुसतं गोड चव म्हटलं तर त्याचा आनंद मिळत नाही, जिलेबी म्हटलं की भारी वाटतंय. तसं हे समतेचं मूल्य हे अमूर्त आहे, पण त्याचा मूर्त रूपातला हा लढा आहे. म्हणून तो सगुण साकार करण्याचा यथामती यथाशक्ती प्रयत्न केला. या नाशिकच्या विवेक व्याख्यानमालेमध्ये आपण मला आमंत्रित केलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. येत्या 25 तारखेला माझं लग्न आहे, तर लग्नाला तुम्ही सगळ्यांनी यावं अशा प्रकारची निमंत्रण पत्रिका तर देतोय, पण जर नाही एखाद्याला जमलं तरी आहेर द्यायची पद्धत आहे. तर आहेर म्हणून माझी पुस्तकं होय होय वारकरी हे पुस्तक तिथं विक्रीला ठेवलेलं आहे. 300 रुपयाला, 400 रुपये त्याची मूळ किंमत आहे, पण आज सवलतीच्या याच्यामध्ये 300 रुपयाला ठेवलेलं आहे. तर सगळ्यांनी ते पुस्तक घ्या. आज कमी पुस्तकं आलेली आहे, जर काही कुणाला कमी पडली तर माझ्याकडे या, पैसे भरा आणि नोंदणी करा, तुम्हाला पत्त्यावर तुमच्या पुस्तकं येतील. पण अनेक वेळा काय होतं की प्रत्यक्ष नसली म्हणजे लोक विसरून जातात आणि पुन्हा विसरतातच, त्याच्यामुळे नोंदणी करा असं आवाहन करतो. पुस्तकं विकत घ्या. हा मी आता एकटा चालू आहे. तर आणि उद्या हडपसरला व्याख्यान आहे, तर तिथं पुस्तकं ठेवलेली आहे, कुणाला घ्यायची असतील त्यांनी घ्या. याच्यामध्ये हा सत्याग्रह तर सगळा आलेलाच आहे, पण यासारख्या कमीत कमी 50-60 घटना आलेल्या आहेत. वारकरी संप्रदायातल्या संतांचा मूल्य विचार, त्याला आधुनिक काळातले 7 प्रतिसाद, समाज सुधारकांचं, हे सगळं 10 प्रकरणांमधनं त्याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. 400 पानांचा हा ग्रंथ आहे. आपण सगळ्यांनी नक्की घ्या. या नाशिकमध्ये आल्यानंतर अनेकांची नव्याने भेट झाली, अनेकांची नव्याने ओळख झाली, काही जणांची ओळख होती ती वृद्धिंगत झाली. आपल्या सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. आपला सुंदर असा प्रवचनच म्हणेल मी. या ऐकल्यामध्ये जर आपल्या काही शंका निर्माण झाल्या असतील तर आपल्या नेहमीच्या सेवेप्रमाणे अर्धा तास आपण प्रश्नांच्या आणि उत्तरांच्या स्वरूपात त्यांच्यासोबत करूया.